एक 10 वाला पार्ले दे. एक कपडे सस्ता बन दे रे. हा जाय बाळा तू आता घरी. अरे थांब थांब थांब. अरे तुझा रोज घेऊन जाय ना. हा आजचा तुझा रोज. हा उद्या लवकर ये बरं का. बाळा सुमित. ए बाबा बाळा सुमित. काय बाबा? अरे माझा घसा कोरडा पडलाय. पाणी आणत. आणतो. बाबा उठ पाणी पे. बाबा त्यात किती उदासी. तर आता दवाखान्यात. दवाखान्यात तर दवाखान्यात. पण पैसा कुठून आणायचा रे? बाबा पैशाची काळजी नको करत. काहीतरी करतो. आलं का सगळं? या वर्षी आपल्याला गणपती बसवायचा आहे. त्यासाठी आपल्याला गणपतीची मूर्ती आणायला लागेल. अरे वैभ्या ते गाणं पाहिलास का किती मोठ्या मूर्त्या आणतो ते. पण हे वर्षी आपण त्यांच्यापेक्षा मोठी मूर्ती आणू. का रे शैल्या? अरे ते दुसरे गावातलं पोशे आपल्या गावाला हसत आहे. मग काय तुमचा गाव एवढा मोठा तरी तुम्ही बारीकशी मूर्ती आणता. त्यांना आपण दाखवूनच द्या आपण किती मोठी मूर्ती आणत होती. शैल्या आपण कोणाला दाखवाय ना गणपती बसवतो. अरे आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण गणपती बसवतो. बरोबर आहे वैभ्या. मूर्ती लहान असो का मोठी असो आशीर्वाद थोडच देते. तो आशीर्वाद आपल्याला भेटेलच. पण त्याआधी आपल्याला बाप्पाची मूर्ती आणायला लागेल. त्यासाठी आपल्याला वर्गणी जमा करायला लागेल. तू फक्त बोल किती किती उगवायची वर्गणी. लोक त्यांचे मनाने जेवढा जेवढा देतील तेवढा आपण घ्याव. पण आपण हे 200 रुपये उगू. समजा मजूर आहे ना. हो चालेल. मग उद्या आपले सगळं गावात वर्गणी उगवायचं. हो. पण आज आपले पोरांचं पैसे येळेचे माझ्याकडे आणून द्यायचं. चालेल मग वैभ्या संध्याकाळी भेटू. चल मग सुमित संध्याकाळी भेटू. अरे हे तर फक्त 80 रुपये आहेत. बाकीचे 120 रुपये कुठून आणू? काय राहिली का ना वर्गणी? द्या ना मग.
वैभ्या उद्या भेटू वर्गणी बुवा. तू नाही आहेस? सुमित आला का त्याने अजून पैसे नाही देईल तो आला का आम्ही जाऊ दोघं. ये जा मग. काय रे सुमित वर्गाने आलीस का नाही? सगळ्या दिली फक्त तुझं राहिला आहेस. अरे फक्त 80 रुपये आहेत. नाही काही रे आहेत माझ्याजवळ. ही झाली पाय तुझी वर्गणी जमा. नको रे, हे तुझं पैसे आहेत. काल माझी वर्गणी भरतोस. सुमित तुझी अवस्था मला माहित आहे. तुझे घरी कमवणारा आजारी पडला तर तुझ्याकडे तरी कसं राहतील पैसे. आणि हे पैशांचा नाही काही रे. जादू तुझ्याकडे राहतील तर दो मला दे जो. वैभ्या मला तू मदत केलीस ना ती मी कधीच नाही विसरणार. माहिती तेवढं चालतंय रे भावा. पण ऐक हे वर्गणीचे पैसे ना तुझ्याकडे ठेव. तुझ्याकडे राहतील तर सुरक्षित राहतील. मी जा सांगितलं हा अंजो. चल मग आता गावात मला एक घरी जायला लागेल. बाबा एकटाच आहे. चल मग. बाबा बघी ढास येते. आला खरं जाय भाकर बिकर खाऊन गेलाय. देवा तुझ्या कार्यक्रमाची वर्गणी तुझ्या ताब्यात ठेव. इथं जाऊ. इथं चला इथं मागू मग पुढे जाऊ. चला का इथं त्याही दिलं तेवढं कसं घ्यावं का मागचा नको. आई वर्गणी दे. नाव काय? 10 रुपये. आई वर्गणी द्या. आई ये पटकन. काय रे पोरांनो कुठं गणपती बसवत आहे? मंदिरात. नाव काय? किसन महादुराव. इथं घ्याव. थांबा 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 मी जातो मग. आहे वर्गणी द्या. एवढा दिलंस मग असे ते आहे 10 रुपये दिलं तर भांडस आणि दिलं तर काय नाही सांगस. तू ग बस. चला आपण चला आता इथं घ्या. चला वर्गणी. कशाची वर्गणी? गणपत्याची. पोराव किती राह वर्गणी द्यायची? तुमच्या मनाने किती द्या. असं का? तर मग नाव काय? सुभाष खंबाई. आरतीला नक्की या.
हा येऊ ना. मग या वर्षी किती फुटाची? जेवढं पैसे जमते त्याच्यावरच आहे. बर. वर्गणी ते काय रे कसली वर्गणी रे? गणपती गणपतीची किती? तुमच्या मनाने दे. हा हे घे रे. ए बरा झाला ते पाय तिथं बसलं. चला मग. काय रे काय पोरांनो काय काम काढलं काय? सांगा ना. ए तू सांग. सर वर्गणी लागत होती वर्गणी? कशाची वर्गणी? गणपत्याची. गणपत्याची? ठीक आहे. पण मित्रांनो मी वर्गणी देतो, पण माझ्या वर्गणीचा गैरवापर झाला नाही पाहिजे. मी 100 काय तुम्हाला 500 रुपये देतो, पण 500 रुपयाची पुस्तकं तुम्ही घेतली पाहिजेत. हे बघा मी सुद्धा पुस्तक वाचतोय, बरोबर का नाही? हा देतो मी तुम्हाला 500 रुपये देतो, पण 500 रुपयाची उद्या मला पुस्तकं दिसली पाहिजेत. हा थँक्यू सर. थँक्यू बिंक्यू नाही बरं का, पुस्तकं पाहिजेत मला. हा या. योग्य भाऊ आम्हाला पकाच वाईट झालं ना. बाबा हो बाबा. घाबरायचं काय कारण आहे बाळा? तुझ्या वडिलांना टीबी झालाय. लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात न्या, बरं होईल. चला बाहेर, मी काही गोळ्या लिहून देतो. बाबा दवाखान्यात न्यायचं आहे, पैसे कुठून? देवा बाबा दवाखान्यात न्यायचं आहे, त्यातच मार्ग काढ. अरे इथं वर्गणीचे पैसे आहेत, घ्याव का नको? बापा गेला तर पुढल्या वर्षी येईल, बाप गेला तर कधीच नाही येणार. बाबा उठ, आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. ए उद्या मूर्ती आणा, समजत आहो. कोणी नको आळस कर जा. अरे जायला लागल, पण सुमितचा अजून पता नाही. त्याच र अजून कसा नाही येईल तो. तो काय तिकडून आला? पाय सुमित, आम्ही आता उद्या मूर्ती आणा जातो. तू नकोयस, आम्ही 4-5 जण आहो. तुझा बाबा साजार आहे, तू घरीच राहील. ते दिवशी मी वर्गणीचे पैसे देईल ना, ते माझ्याकडे दे. का रे काय झाला सुमित? मित्र हो, बाबाला अर्चन दवाखान्यात न्यायचा होता, मी पैसे खर्चून टाकले. ए खर्चून टाकलं म्हणजे काय तुझा पैसा होता ते? ए वैभ्या, तुझ्या कोण द्यायला लावला? आम्हाला विचारलं तास. अरे मी एवढे विश्वासाने दिलतो, तुम्ही जर असंच खर्चून टाकलंस, मला एक शब्द तरी सांगायचा ना. वैभ्या ना हो चक्रम, हिरा बिरा देलत. आमचं पैसे देऊन टाक. हो पैसे देऊन टाक. अरे पोरांनो, अभ्यास करायला सोडून काय भानगड चालले? थांबा थांबा, आलो मी. थांबा.
काय गर्दी चालले तुमचे? हा, सांगाल का मला काय झालं? यांनी आमचे पैसे खर्चलं. आम्ही वर्गाने जमा केलं ती गणपती बाप्पा बसवायला. यांनी बापाच्या आजारासाठी खर्चून टाकले. मी सुद्धा 500 रुपये तुम्हाला दिले होते ना पुस्तकं घ्यायला, आणि तुमची वर्गणी सगळी आणि बापाच्या आजारपणात खर्च केले असं? अरे मित्रांनो, हा जो गणेश उत्सव आहे ना, लोकमान्य टिळकांनी लोक एकत्र यावी, संघटित व्हावी म्हणून हा गणेश उत्सव सुरू केला होता. पण आज काय झालंय, आपण गणपती बसवतो आणि गणपतीच्या नावाखाली मोठमोठ्या शहरांमध्ये स्टेजच्या खाली कुणी पत्ते खेळतात, कुणी दारू पितात. ह्या वर्गणीचा दुरुपयोग केला जातो. आणि मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट आहे का तुमची सगळे वर्गणी ह्या मित्रांनी त्याच्या बापासाठी लावले. तुमचे पैसे मित्रांनो सत्कारणी लागले. खूप चांगलं काम केलं मित्रांनो, त्याला दोष देऊ नका. आणि याच्या पुढे असे उत्सव हे फक्त कर्मकांड राहता, काहीतरी सामाजिक उपयोग झाला पाहिजे त्याचा, आहे का नाही? काय वाटतं तुम्हाला, चांगला उपयोग झाला का नाही? ठीक आहे, पुढच्या वर्षी तुम्ही मोठा उत्सव करा, पण तुमचे पैसे सत्कारणी लागलेले आहेत. पण खूप अभिमानाची गोष्ट आहे का तुमचे पैसे सत्कारणी लागले. एका माणसाचा जीव वाचला मित्रांनो. खूप चांगलं काम केलं तुम्ही. तर मित्रा, येऊ मग. सांगितलेलं लक्षात आहे ना? बाय बाय. मित्रा, माफ कर, तुला रागात बोललो. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा सुमित आणि त्याच्या वडिलांच्या मदतीला धावून आले. विघ्नहर्त्याने त्यांच्या भक्तांचे विघ्न दूर केले आणि सर्व मुलांच्या हातून एक चांगलं कार्य घडून आणलं.